मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सफर्स नुपूर सुमुख. तर आज आहे आमचा लग्न वाढदिवस आणि त्या प्रित्यर्थ आम्ही निघालेलो आहोत ह्या रोड ट्रिपवर छोट्याशा. आणि मी एवढं तयार होऊन चष्मा घातला आहे, आज कॉन्टॅक्ट लेन्स वापरले नाहीत कारण आज आम्ही प्रवासात निघालो आहे आणि आज आम्ही ट्रिपवर निघालो आणि मला चक्क डोळ्यात येते रांजणवाडी. त्यामुळे हीट खूप असल्या कारणाने असेल कदाचित. तर आज आम्ही निघालो आहे महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणजेच तापोळ्याला. आणि तुम्ही आज बघू शकता की आज आम्ही चक्क ऊन पडल्यावर निघालेलो आहोत. युजली आपण खूप लवकर निघतो, पण आज एक रिलॅक्स्ड ट्रिप करायची आम्हाला, त्यामुळे आम्ही उठलो सुद्धा आरामात आहोत आणि आता आम्ही निघालेलो आहोत तापोळ्याकडे. यूट्यूब चॅनल सुरू करण्याआधी म्हणजेच ह्या कॉन्टेंट क्रिएशनच्या प्रवासात येण्या अगोदर बिलकुल जास्त फोटोज व्हिडिओज कधीच काहीच मी अपलोड करायचे नाही. तसे आम्ही खूप प्रायव्हेट पर्सनॅलिटीज होतो आधी, पण आता हे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आल्यापासून ना काही ठराविक गोष्टी कराव्या लागतात. एखादी ट्रिप त्याच्या रिलेटेड फोटोज अपलोड करणं म्हणा, आणि असं डोळ्याला रांजणवाडी वगैरे येते म्हटल्यावरती टेन्शनच आलं होतं मला. त्यामुळे आम्ही घराबाहेर पडल्याबरोबर अगोदर फार्मसीमध्ये गाडी थांबवली आणि आय ड्रॉप्स घातले आणि ते वेळेत घातले, त्यामुळे ती तिथल्या तिथे बसली आणि फोटोज वगैरे चांगले आले आमचे. ते म्हणतात ना, अ स्टिच इन टाईम सेव्ज 9, तोच हा प्रकार. तर तापोळ्याला तुमच्यापैकी बरेच जण ऑलरेडी जाऊन आलेले सुद्धा असाल आणि तापोळ्याला नाही तर निदान महाबळेश्वरला तर 100% गेला असाल. पण जर कोणी व्हिडिओ पाहत असेल ज्यांना हा रस्ता माहीत नाही आहे त्यांच्यासाठी ही छोटीशी माहिती. तापोळ्याला जाण्यासाठी वापरला जाणारा सगळ्यात कॉमन रूट म्हणजे NH48, अर्थात आपला पुणे सातारा हायवे. पुणे, खेड, शिवापूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि तिथून पुढे तापोळा हा एक मार्ग जो अतिशय कॉमन आहे. आणि दुसरा म्हणजे जो वरंदा घाटातून जातो, पुणे, नसरापूर, भोर आणि वरंदा घाटातून पुढे तापोळ्याकडे. फक्त कसं आहे, भोर मार्गे जो रस्ता आहे तो थोडा काही पॅचेसमध्ये खराब आहे. आम्ही 1 वर्षापूर्वीच त्या रोडनी प्रवास केला होता, तर त्यामुळे आम्ही आपला मोस्ट कॉमन महाबळेश्वरचा जो रस्ता आहे तिथूनच निघालो आहे. मोस्टली आम्ही निघतो नेहमी वीकेंड्सलाच आणि कितीतरी वर्षांनंतर सातारा हायवे असा दिसतोय आज, एवढा रिकामा. आणि आम्ही कॉलेजमध्ये असताना सातारा हायवेवर सुमुख आपण आता एक्झॅक्टली हा पॉइंट पास झाला. आपण इथे त्या ह्याच्यावर बसायचो, कट्ट्यावर टिफिन खात बसायचो. टिफिन खात. लेक्चर्स वगैरे कधी बंक केले किंवा सुमुखला मी ज्या दिवशी भेटणार असेल तेव्हा मी कॉलेज नंतर आम्ही इकडे यायचो आणि मी टिफिन एक्स्ट्रा एक घेऊन यायची. आईला मी सांगायची मी ह्याला भेटणार आहे आणि आई एक एक्स्ट्रा टिफिन द्यायची. कधी साबुदाण्याची खिचडी वगैरे ह्याला आवडते म्हणून, आणि आम्ही इथे येऊन बसायचो. आणि हा तो पॉइंट होता की ज्या वेळेला सातारा हायवे अगदी नवा बनला होता ना, तेव्हा बाबा आम्हाला हे दाखवायला म्हणून घेऊन आलेले लॉंग ड्राईव्हला रात्री, आणि संध्याकाळी वगैरे घेऊन आलेले कैलास भेळ वगैरे सगळं खायला. तर त्यावेळेला आम्ही ह्या टनेलमध्ये आल्यानंतर तेव्हा इतकं नवीन वाटत होतं, हे सगळं इतकं सुंदर वाटत होतं. माझे बाबा म्हणायचे अगदी दुबईमध्ये आल्यासारखं वाटतंय. तुला आठवतोय का सातारा हायवे? तेव्हा छानच होतं, नवीन होता रस्ता आणि सगळं नवीन होतं. त्यानंतर घटनाही खूप घडल्या अशा बाकीच्या. त्याच्यानंतर अजून मॉडिफिकेशन झाली काय. बरोबर. मी विचारते म्हणजे आपल्या मेमरीज ऑफ सातारा हायवे. वरती ते सीसीडीच्या इथे पण आपण बसायचो. सीसीडीच्या समोर बसून डबा खायचा, नाहीतर मग सीसीडी मध्ये जाऊन कॉफी प्यायची, असं काहीतरी आपलं असायचं. पण तेव्हा असं बाहेरची अशी सीसीडीची कॉफी वगैरे पिणं इतकं आम्हाला रेअर असायचं. ते महिन्यातलं एखादं कॉफी वगैरे घ्यायचो सीसीडीची. 110 रुपयाला एक कॉफी म्हणजे इट वॉज वे टू एक्सपेन्सिव्ह. काय तेव्हा 90 रुपयाला आणि 110 रुपयाला एक कप कॉफी, हे इट वॉज वे एक्सपेन्सिव्ह फॉर अस. बिकॉज वी वर नॉट अर्निंग ना, वी वर स्टुडंट्स. मी अर्न करत होतो, पण दॅट वॉज स्टार्ट ऑफ माय करिअर. नाही ना, माझ्याकडे जेव्हा बाईक आली तेव्हा आपण बाईक वॉज व्हेन आय स्टार्टेड वर्किंग. राईट, व्हेन यू स्टार्टेड अर्निंग.
बाजूला बहुतेक हेच की होतं, मल्हार फूड कोर्ट. अरे ओळखताच येत नाही. काहीच कळत नाही. इथे जी दोन्ही फूड कोर्ट्स आहेत ना, इथे डाव्या हाताला तुम्ही कोणी तिथे खाल्लं असेल तर नक्की सांगा. गार्गी म्हणून एक हॉटेल होतं आणि आम्ही तिथे जाऊन खायचो बऱ्याचदा आणि टिफिन पण सोबत असायचे, तर टिफिन पण संपवायचो. आणि एकदा तर तूच सांग काय झालं. काय बनवून आणलेलंस का त्याच्यामध्ये तू? म्हणजे जे टोमॅटो ऑमलेट दीर्ढ बनवलं होतं आणि मी बनवून आणलं होतं आय गेस. आणि तिथे आपण नेहमी जायचो, त्यामुळे तिकडे एक जे चिक्कीचं दुकान होतं, ते चिक्कीचं दुकान तुला तो चालवणारा- डब्बा मी घरी गेल्यानंतर रात्री डिनरला खाण्यासाठी म्हणून आणलेला, बरोबर. त्यामुळे त्याच्यात हँडसम क्वांटिटी ऑफ दीर्ड होती. तर मला तू तो डबा दिलाच न्यायला. आपण तो चेअरवर ठेवला आणि निघताना तो डबा घ्यायचाही विसरलो. घरी गेल्यानंतर तू मला पोचल्यावर विचारलंस की दीर्ड खाल्ली का, तर मी म्हटलं डबाच विसरलोय बहुतेक. आणि नंतर मग आपण जेव्हा, मला वाटतं एक आठवड्याभरानंतर वगैरे आपण जेव्हा परत आलो तेव्हा आपण इथे आलेलो. नाही, त्या माणसाचा फोन आलेला. तुला कॉल केला त्या माणसाने कॉल केलेला. आणि कॉल कसा काय आला, म्हणजे माझा नंबर कुठून मिळाला काय माहितीच नाही मला, पण त्यांनी मला कॉल केला. त्या माणसाने कॉल आलेला, मला आठवतंय. सर तुम्ही गार्गीमध्ये आलेलात ना. तो बेसिकली तो डब्बा तसाच तिकडे राहिला होता आणि मग त्याला फोन आल्यावर तो म्हणाला होता त्यांना की तुम्ही प्लीज ते खाऊन टाका, वेस्ट नका होऊ देऊ. तर बोलता बोलता खेड शिवापूर टोल पास झालेला आहे आणि तुम्हाला असं वाटेल की आम्ही पुणे PCMC ह्या भागाशी रिलेटेड आणि आम्ही सातारा हायवेवर कशासाठी यायचो भेटायला आणि गप्पा मारायला. त्याचं जे सिम्पल रिझन होतं, ज्या वर्षी सुमुखकडे बाईक होती आलेली त्या वेळेपासून, त्या दिवसापासून आम्ही भेटलो की फक्त आम्हाला कुठेतरी लांब असं लॉंग राईडवर जायचं असायचं आणि म्हणून आम्ही त्या बाईकवरून वाटेल तिथे मन येईल त्या ठिकाणी जायचो, फिरायचो आणि परत यायचो. संध्याकाळ होण्याच्या आत तुम्हाला घरी सोडायचं सुद्धा. तर आम्ही तसं करत करत बऱ्याचदा गप्पा मारत मारत वाईपर्यंत जा, पाचगणीपर्यंत जा. म्हणजे आम्ही कित्येक वेळेला असेच मॅप्रो गार्डनला जायचो जेव्हा ते नवं झालेलं पाचगणीमध्ये. आणि तिथे जाऊन सुमुखचं म्हणजे ते एक रिच्युअल होतं की तिकडचं सँडविच आणि ते खायचं म्हणजे खायचंच. तर असं आम्ही बऱ्याच वेळेला सकाळी संडे मॉर्निंग एकदम 6-7 वाजता निघायचो, 1.5-2 तासात तिथे पोचायचो बाईकवरून आणि गप्पा मारून ते खायचो वगैरे आणि दुपारी लंच वगैरे करून आम्ही घरी पोचायचो सुद्धा. तर हे जुने दिवस आम्हाला आठवत होते या रस्त्यावरून जाताना, कारण ही नवीन गाडी आल्यापासून ना आम्ही गेल्या 3-4 वर्षात महाबळेश्वरला येणं ऑलमोस्ट बंद करून टाकलेलं. त्याला काही वेगळी कारणं होती, पण आज ऑलमोस्ट 3 वर्षांनी आणि अर्थात टायगूनसोबत आम्ही पहिल्यांदाच जातोय महाबळेश्वर साईडला. तर ही एक छोटीशी बॅकग्राऊंड स्टोरी मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करू. त्यामुळे कोणी म्हणालं ना ट्रिपसाठी महाबळेश्वरला जाऊया की असं वाटतं अरे इतक्या वेळा तिकडे गेलो आपण. म्हणजे आम्ही दोघं तर वगळता मी माझ्या फॅमिलीसोबत इतकी मल्टिपल टाइम्स जाऊन आले की आता असं एक स्पॉट नाही आहे तिकडचा किंवा एकही पॉईंट नाही आहे जो बघायचा राहिलेला आहे. त्यामुळे त्याचं आकर्षणच राहिलेलं नाही आहे खरं सांगायचं तर. म्हणून आम्ही ठरवलं की महाबळेश्वरला जस्ट जाऊन एक दिवस रिलॅक्स करून येऊ, कारण इथे पुण्यात खूप गरम होतं म्हणून. पण मग महाबळेश्वर कशाला, मग तापोळ्यात जाऊ. तापोळ्यात सुद्धा सुमुख जाऊन नव्हता आला, पण तापोळा ट्रिप माझी झालेली आहे आईबाबांसोबत. तर म्हटलं आपण जाऊया यंदा, तापोळा बघू, तिकडचं केव टेम्पल बघू. म्हणून आम्ही खरं तर निघालो तापोळ्याला जायला. पण पुढे आम्ही काय काय एक्सप्लोअर केलं ते तुम्हाला ह्या किंवा पुढच्या व्लॉगमध्ये कळेलच, कारण गरम खूप होत होतं तापोळ्यात सुद्धा. कोथिंबीर वडी, माधव वडा काय प्रकार आहे मला बघायचं आहे आता ॲक्च्युली. लेट्स सी. ब्रेकफास्ट आहे ना यांच्याकडे, आहे थालीपीठ तरी मिळेलच भाजणीचं वगैरे असं दिसतंय काय काय. शॉर्ट ब्रेक ॲट आशीर्वाद पॅलेस. तर रस्त्यावरती आशीर्वाद पॅलेस हॉटेलची भरपूर ॲड दिसली आणि माधव वडा हे त्यांनी लिहिलेलं होतं आणि आपले बरेच महाराष्ट्रीयन आयटम्स इथे उपलब्ध आहेत त्याचे बोर्ड पाहिले आम्ही.
म्हणून नाश्ता करण्यासाठी आम्ही इथे आलो. आणि आम्ही घेतलं होतं एक थालीपीठ आणि एक माधव वडा. तर हा माधव वडा बेसिकली काय आहे तर मोठ्या साईजचा बटाटे वडा, ज्याला दही वड्यासारखं टॉपिंग करून, म्हणजे त्याच्यावरती दही, चटण्या, गोड चटणी, तिखट चटणी आणि शेव वगैरे घालून त्यांनी असं मस्त बनवून तो दिला होता. आणि मला खरंच वाटलं नव्हतं की इतकं अप्रतिम लागेल ते. आणि त्याच्यावर ना तुम्ही नीट पाहाल तर तीळ खोबऱ्याची सुद्धा चटणी होती, व्हेरी युनिक. माधव वडा आणि हे आहे आपलं थालीपीठ रेग्युलर विथ दही, लोण्याचा गोळा आणि चटणी. आणि माधव वडा बटाट्या वड्यावर दही वड्यासारखं त्यांनी काय काय घातलं आहे, तर टेस्ट करून बघूया कसं. थालीपीठ खूप छान आहे. माधव वडा हा बेसिकली बटाटे वड्यावर, ओव्हरसाईज बटाटे वडा, ओव्हरसाईज एवढा मोठा बटाटे वडा आहे आणि त्याच्यावर दही वड्यासारखं चटण्या आणि दही, चटण्या, लसणीची चटणी, शेव, कोथिंबीर. पण ऑनेस्टली मला माधव वडा आवडला. मला पण आवडला प्रकार. कारण ना ते दही समहाऊ बीट्स द स्पायसीनेस ऑफ दिस वडा, बॅलन्स करते ते स्पायसीनेस दही. पावाशी पण खाऊ शकतो आपण. हो, थालीपीठ पण खूप छान आहे. नाश्ता झालेला आहे. खूप पोटभर असा आज नाश्ता आम्ही केला नाही, अगदी एक एक डिशच खाल्ली, कारण लंचसाठी आम्हाला पोचायचं आहे आमच्या रिसॉर्टवर. त्यामुळे आता आम्ही फक्त तुम्हाला दाखवला त्याप्रमाणे एक माधव वडा आणि एक थालीपीठ खाल्लं आणि दोन्ही अतिशय चविष्ट होतं. एकदम बॅलन्स टेस्ट होती. आणि ह्या सगळ्याचं एक चहा आणि बिस्लरी सोबतचं बिल होतं 250 रुपये फक्त. तुला आवडलं? हो, मला माधव वडा खूप आवडला. आपण ह्या रस्त्याने जाताना जर आपण या हॉटेलला थांबलो ना, तर माधव वडा विल बी अ फिक्स्ड आयटम ऑन माय मेन्यू. राईट. दाखव जरा ती पावती, एक मिनिट. पण त्या 187 मध्ये येतानाचे रस्ते म्हणा, आतमध्ये येतानाचं बाकीच्या सोयी अजूनपर्यंत दिसला नाही. मे बी पुढे गेल्यावर असू शकतात, आय डोंट नो. पण एक महिना मागचा जो एका व्लॉगमध्ये मी रस्ता बघितला आणि व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओजमध्ये ज्या गोष्टी होत्या, आय डोंट थिंक चार्जेस आर वर्थ ॲट ऑल. स्वच्छता टॅक्स वगैरे तुम्ही म्हणताय, पण स्वच्छता खरंच आत्तापर्यंतच्या रस्त्यात तरी मला दिसली नाही. महाबळेश्वरला आणि इतक्या वेळा लहानपणीपासून यायचो ना, नो डाऊट आता डेव्हलपमेंट होते तसे सगळीकडे जे पैसे वगैरे लागू होतात. पण 187 पण 190 घेतात ते आपल्याकडनं. 187 नाहीच घेत. महाबळेश्वरला गेल्यावर वेगळं द्यायचं. म्हणजे तापोळ्याला पोहोचेपर्यंत तुम्हाला एंट्रीलाच 190 प्लस जे काय पुढे असतील ते मी सांगतेच व्हिडिओ मध्ये. हा रस्ता आहे, हा रस्ता आहे. हा रस्ता आहे. इज दिस वर्थ पेइंग 190 देतोय आपण आणि हा रस्ते असे. डिड यू पे 187 बिकॉज दॅट गाय सेड 190? तू किती पे केले? 190 पे केले. हा, मग 187 का बोलतोयस तू? त्या पावतीवरती 187 आहे, बट त्यांनी 190 घेतलेत तुझ्याकडनं. मग तू का 190 केले त्याला पे आता जीपे करताना? यू कुड हॅव डन 187 ओनली. हे 3-3 रुपये का द्यायचे एक्स्ट्रा? आपल्यासारख्या 30 गाड्या गेल्या, 90 रुपये ते यातनं. बऱ्याच जणांना हे अनरिझनेबल वाटू शकेल डिस्कशन, पण कसं आहे ना, आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि त्याचे पैसे मोजतो रोड टॅक्सच्या नावाखाली, किंवा एंट्री चार्जेस हल्ली प्रत्येक ठिकाणी घेतले जातात. अलिबागमध्ये सुद्धा हीच स्थिती आहे प्रत्येक ठिकाणी. तिथेही पण महाबळेश्वरच्या तुलनेत ते कमी आहेत चार्जेस. तर ते ठीक आहे, आपण देतो, कारण आपण ती जागा वापरतोय, आपलं वाहन त्या रस्त्यावर चालवतोय, आपण यूज करतोय. पण मग 190 रुपये जेव्हा घेतले जातात केवळ वाईपर्यंतसाठी, सॉरी पाचगणीपर्यंतसाठी, आणि पुन्हा महाबळेश्वर रोड वापरण्याचे वेगळे, म्हणजे पाचगणीचे वेगळे आणि महाबळेश्वरचे वेगळे आपण जेव्हा पे करतो, तेव्हा लिस्ट एक ट्रॅव्हलर एक्सपेक्ट करतो की आपली गाडी चांगल्या रस्त्यावरून जावी.
रस्त्याची सगळीकडे कामं चाललेली आहेत. आणि मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणाले की काही कारणांमुळे आम्ही 3-4 वर्षात इथे येणंच टाळलं होतं. त्याचं मेन रिझन हेच होतं की ठिकठिकाणी तुम्हाला पैसे द्यावे लागतात हे रस्ते वापरण्यासाठी आणि ते रस्ते तेवढे चांगले नाहीत. त्यामुळे अशी चिडचिड होते की पैसे देऊन सुद्धा रस्ता चांगला नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही कुठल्याही पॉइंटवर गेलात की प्रत्येक पॉइंटला वेगळी एंट्री फी, त्याचं वेगळं पार्किंग फी. त्यामुळे इथल्या इथे चला महाबळेश्वरला एक राऊंड मारून येऊ म्हणून आम्ही जे पूर्वी निघायचो, ते आता निघाल्यावर असं वाटतं की एक महाबळेश्वर ट्रिपमध्ये एंट्री आणि ह्या चार्जेसमध्ये आपण खूप पैसे नकळत स्पेंड करून येतो. आणि हे अगदी एक आमचं जेन्युइन रिझन होतं इथे येणं टाळण्याचं. पण ठीक आहे, आज आपण आलेलो आहोत आणि 3-4 वर्षानंतर येऊन सुद्धा पुन्हा आता तुम्ही ह्या क्लिपमध्ये पाहू शकता रस्त्याची कंडिशन कशी आहे ती. आता नुकतेच आम्ही सापुताऱ्याला जाऊन आलो आणि तिथे ना त्यांची एक खूप छान गोष्ट मला वाटली. त्यांनी एकच पार्किंग तिकीट घेतलं होतं. म्हणजे तिथे जे काही 4-5 पॉइंट आहेत, एक कॉमन पार्किंग तिकीट ते देतात आणि सगळ्या पॉइंट्सवर ते एक तिकीट चालतं आणि तो पॉइंट पाहण्यासाठी जर काही एंट्री फी असेल तर ती वेगळी, विच इज ॲब्सोल्युटली फाईन. पण हे जे एकाच जागी 4 पॉइंट असतील आणि त्याची 4 वेगळी पार्किंग असतील, प्रत्येक ठिकाणी जाऊन पैसे देणं हे हे नाही योग्य वाटत. मे बी आय कुड बी रॉंग, पण हे थोडं एक्सप्लॉइट होतोय आपण असंच फील होतं. एनिवेज आजचा दिवस हे सगळं काउंट करण्याचा नाहीये. आणि महाबळेश्वर तुम्ही अगदी ठरवलं की चला बाबा महाबळेश्वर आम्ही स्किप करतो आणि तापवायला जातो, तर पुन्हा ह्या रूटनी आलात तर हे चार्जेस देणं अगदी म्हणजे अनअवॉइडेबल आहेत. ते तुम्हाला द्यावंच लागणार की हे चार्जेस, कारण तुम्ही तो रस्ता वापरताय ऑफकोर्स. सो ठीक आहे, आता आपण आलेलो आहोत, तो लेट्स कंटिन्यू द जर्नी अँड होपफुली यू विल एन्जॉय आगे का व्लॉग. सो कंटिन्यू करूया आपला प्रवास. हे बघते आपण जार घेतलेलं ते तिकीट. येताना आपण इथे थांबूया. लक्षात Yes. ठेव. कला शिल्प. आणि सगळ्यात मोठा बेनिफिट हाच आहे की आज ऑड डे आहे, नाही तर हा असा मॅप्रो गार्डन पाचगणीचा हा रस्ता असा एवढा मोकळा कधी पाहिलाय का आपण? आपणच नाही पाहिलेला कधी. हा मॉर्निंग आपण यायचो बाईकवर तेव्हा असा असायचा, इतका मोकळा. मुळे घेऊन जायला पाहिजेत. ते कुठे ठेवलंस तू? आता आपण ह्यांना ती पावती दाखवून बघूया की ती पावती चालते का. त्यांनाच दाखव ना. नाही आपल्याला ऑलरेडी खाली घेतलेलं आहे. नाही, 5 गणित आहे, महाबळेश्वरचं वेगळं आहे. किती आहे? अच्छा. किती लोक आहेत? 2 जण. 100. अजून किती वेळा द्यायचं हे? एकच दिलं तर पॉईंटला गेला तर तिकडे पॉईंटचं काढायला. काय पण आहे, किती म्हणजे रस्ते तर त्या हिशोबाने दिसत नाहीयेत काही, आणि नुसतंच आपले पैसे देत जायचे काय अर्थ नाही ना त्याला. काय चालू? काय अर्धे किती रस्ते खराब तर आहेत एका साईडने रस्ते. दोन्ही अंगावर गाड्या येतात. कसले तर चालू? हे डिस्कशन मी मुद्दाम कॅमेरा ऑन ठेवून तुम्हाला ऐकवलं. ह्यात समाधान इतकंच मिळालं की इकडच्या लोकांसमोर आम्ही आमची व्यथा मांडली, जेणेकरून निदान ते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलतील की लोक हे बोलतायत. आता हे इथे गृहस्थ पुन्हा आम्हाला पावती दाखवण्यासाठी थांबवत होते. तुम्हीच विचार करा, विकेंड्सला इथे किती गर्दी होत असेल ह्या पावत्या फक्त फाडण्यासाठी. म्हणजे तुमचा चेक इन टाइम किती पुढे पुढे जाईल आणि तुमचा तो दिवस तर वेस्टच आहे फिरण्यासाठी म्हणून. असो, तर आम्ही इथे बोललो, ते काही बोलले नाहीत त्यावर. त्यांनी फक्त पैसे घेतले, पावती दिली आणि ते निघून सुद्धा गेले. फक्त आम्ही तेवढं त्यांना बोललो की रस्ते एवढे चांगले नाही आहेत, इतकंच. आणि आता तुम्हीच बघा, ₹287 आम्ही आत्तापर्यंत दिलेत एवढ्या छोट्याशा रस्त्याच्या पॅचसाठी. आता आपण जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून जातो त्या रस्त्याला आपण आय थिंक 370 आहे आता, 370 का 330 आहे. तेवढे चार्जेस आपण पे करतो एवढ्या मोठ्या हायवेच्या पॅचसाठी. आणि इथे इतक्या छोट्याशा रोडच्या स्ट्रेचसाठी आपण ऑलमोस्ट ₹300 आम्ही आत्ता दिलेत. आणि आमच्यासोबत अजून 2 माणसं असतील तर ह्यात 100 ॲड करा तुम्ही, कारण इथे महाबळेश्वर रोडला तर इट इज पर पर्सन ₹50. दॅट्स इट. हे किती फेअर आहे किती अनफेअर आहे आय डोंट नो, बट हे कुठेतरी अनफेअर वाटतं कन्सिडरिंग द रोड कंडिशन्स. तर दॅट्स इट. ह्या सगळ्या गोष्टीचा ॲनिव्हर्सरीशी खरंच काही संबंध नाही, पण आता इथे आलोच आहोत आणि आपले व्हिडिओज रोड ट्रिपसाठी बरेच जण बघतात.
म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या. सगळीकडे राईट घेत यायचंय. एकच हा आधी लेफ्ट होता. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, महाबळेश्वर. मेन सातारा हायवेवरनं राईट वाई फाट्याकडे जायला. मग वाईतनं पुढे आलो, सगळीकडे राईटच होते, एकच लेफ्ट होता, बाकी सगळे राईटच होते मॅक्झिमम. लेफ्ट घ्यायचं. बापरे, किती दिवसांनी आठवलं का अख्खं मार्केट फिरलो होतो आपण. बगीचा कॉर्नर मध्ये स्ट्रॉबेरी वगैरे क्रीम खाल्लेलो एकदा, मम्मा तुम्ही आलेलो फक्त तेव्हा. महाबळेश्वर कडून तापोळ्याला जायच्या ह्या रस्त्याच्या पॅच मध्ये प्रचंड झाडं होती. इतकं घनदाट जंगल होतं आहे आणि इथे टेम्परेचर ना ड्रॉप होत होतं. म्हणजे गाडीमध्ये जे ॲम्बियंट टेम्परेचर दिसतं आणि इवन मी माझ्या मोबाईलमध्ये चेक करत होते, इथे ऑलमोस्ट 8 डिग्रीने टेम्परेचर कमी दाखवत होतं. 38 डिग्रीज पुण्यात होतं त्या दिवशी आणि इथे ऑलमोस्ट 30 झालेलं. आणि बाय द टाईम आम्ही तापोळ्यात पोचलो, इट वॉज अगेन बॅक टू 37 डिग्री सेल्सिअस. पण ह्या एवढ्या भागात कुठलंच स्टेसाठी ऑप्शन नाही आहे. त्यामुळे आपल्याला महाबळेश्वरला राहावं लागतं, नाही तर तापोळ्यात राहावं लागतं, किंवा महाबळेश्वरमध्ये राहून तापोळा पाहायला येऊ शकतो. आता केवढ्या तरी वेळानंतर हा एक छोटासा टेम्पो दिसला. अदरवाईज रस्त्याला गाड्याच नव्हत्या त्या दिवशी, कारण हा वीक डे होता, त्यामुळे गर्दी नव्हती अजिबात. त्यामुळे ते फार छान वाटत होतं. वरती पोहोचलोय आम्ही, वेरिन 11 किलोमीटरमध्ये आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये पोहोचू. सो आय अज्युम की हे वी आर व्हेरी क्लोज टू तापोळा नाव, ओनली 10 किलोमीटर्स अवे. आणि आता हा रस्ता किती छान, म्हणजे व्यवस्थित कॉन्क्रीटचा रस्ता आहे, कुठेही खड्डे नाहीत, काही नाही. अशा रस्त्यासाठी तुम्ही टोल घेतलात तर लोक हसी खुशी देतील. काय वाटतं तुला? बरोबर आहे. तापोळ्याच्या जवळ आल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, इथे खूप डेव्हलपमेंट झाली आहे. म्हणजे 2007 साली मी माझ्या आई बाबा बहीण आणि आत्या काका वगैरे आम्ही आलो होतो तापोळ्याला, आणि तेव्हा राहण्यासाठी खूप कमी ऑप्शन्स होते इथे, आणि खूप बदल आज प्रकर्षाने जाणवला. मी खूपच जास्त वर्षांनी आले, ऑलमोस्ट 2007, 17, ओ माय गॉड 10, म्हणजे ऑलमोस्ट 17-18 वर्षांनंतर आली आहे मी आज. तर त्या केसमध्ये तर मला खरंच बदल झालाय असं जाणवतंय. पाण्याची पातळी खालीच आहे, पण अगदी साहजिक आहे. खूपच खाली हा ब्रिज दिसतो. हो ना, खूपच खाली आहे. म्हणजे बरोबर एप्रिल महिना आहे ना, 6 महिन्यामागे त्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं, मध्ये मधले पॅच बनले, त्याच्यामध्ये तो 2 पॅच बनायचे राहिले होते. आता बनलाय का तो पूर्ण? आता बनलेला दिसतोय तो. तापोळ्यातलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे शिवसागर तलाव, आणि तिकडे तुम्हाला करता येतं ते म्हणजे बोटिंग, कायाकिंग, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज. पण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे इथे पोचल्यावर सगळ्यात पहिले आमचं लक्ष गेलं ते ह्या तलावाच्या पातळीवर, आणि या शिवसागर लेकची पाण्याची पातळी, वॉटर लेवल एकदम खाली गेलेली होती. तर फायनली ॲनिव्हर्सरी स्पेशल स्टेला येऊन आम्ही आता तापोळ्यात पोचलेलो आहोत. खरं तर ह्या व्हिडिओतच इकडची संपूर्ण माहिती मी देणार होते, पण हा व्हिडिओ आता ऑलमोस्ट 25 मिनिटांचा झालेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ इथेच स्टॉप करू. हे रिसॉर्ट खूप सुंदर होतं, व्ह्यू खूप सुंदर होते. इथे आम्ही एक पूर्ण पॅकेजच घेतलेलं होतं, ज्याच्यामध्ये स्टे आणि मील्स दोन्ही आणि ब्रेकफास्ट सगळं इन्क्लुडेड पॅकेज घेतलेलं होतं. त्याचं टॅरिफ, इकडची टूर आणि इकडच्या स्टेची संपूर्ण माहिती, आमचा अनुभव आणि एक ऑनेस्ट रिव्ह्यू पुढच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत नक्की मी शेअर करीन. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याकरता मनापासून आभार.
ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं ते नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला, एंटरटेनिंग किंवा इन्फॉर्मेटिव्ह ह्यापैकी काही जरी वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जे आवडलं ते कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. आम्हाला पुन्हा भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन अँड सी यू व्हेरी सून इन अवर नेक्स्ट.